कष्ट करीत आहे गीतेचा पाठ, इतरान भावी कटकट आहे पुटपुट तदर्थ. असो ती झाली लोकांची गोष्ट, परी मजसाठी बोल पा स्पष्ट. तुझा तुला तरी कळे का पाठ, पाहू दे नीट वदले श्री. मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून, दाविला नानाही प्रणिपात करून. ऐकता समाधान बाबांस, पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता. पूर्वाचार्य कथित अर्था, यथा सांग नानाही कथिता. बाबांनी माथा डोलविला, पुन्हा नानास करीती प्रश्न. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, नाना पाही हा तृतीय चरण. करी पा मनन तयाचे, त्यातील ते अक्षरा पाठी. अकारार्थी अवग्रहा पोटी, अज्ञानपदे अर्थ परिपाटी. होते का उफराटी पाही पा. शंकरानंद ज्ञानेश्वर, आनंदगिरी आणि श्रीधर. मधुसूदनादि भाष्यकार, करीती ज्ञानपर जो अर्थ. तो मान्य आहे जैसा सकळिका, तैसाच आहे मजही ठाऊका. परी अवग्रहे होणारिया कौतुका, जाणूनिया व्यर्थ का मुकावे. ऐसे म्हणून साई कृपा घन, भक्त चकोर चातका कारण. वर्षले जे बोधामृत कण, झाले निरूपण पूर्वीच. परी या साई लीलेचे वाचक, सर्वांसी या अर्थाचे कौतुक. वाटले नाही काही साशंक, राहिले आश्चर्यकारक हे. असो तयांचे समाधान, जेणे होईल सप्रमाण. असा आणिक अल्प प्रयत्न, करीतो अज्ञान समर्थना. बाबांस कोठील संस्कृत ज्ञान, ऐसी ही शंका घेईल कोण. संतान अनधीत काहीही जाण, शंकेचे कारण आणिकची. अहो एकेन ज्ञातेन, सर्वं हि विज्ञातं भवति प्रमाण. कोणान मान्य हे श्रुतिवचन, ते अपरोक्ष ज्ञान साईस. जैसा करतल स्थित आमलक, तैसे आमूळ विश्वजा देख. तया संता कायना ठाऊक, सविता ही प्रकाशक ज्यांचेनी. जया ते हे एक ज्ञान, तयास कोठे उरले अज्ञान. तया विद्याजात अवगत जाण, महत्व कोण संस्कृता. असो या लीलेचे काही वाचक, म्हणती नाना अप्रामाणिक. त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक, अज्ञान व्यंजक अवग्रह. त्यांनीच रचिले हे थोतांड, अवग्रहान्वित अज्ञानकांड. उगीच उठविला हा वाद वितंड, निजज्ञान अखंड मिरवावया. नसताची अवग्रह केला प्रस्थापित, ज्ञानाचे जागी अज्ञान काढीत. ऐसा काहीतरी विपरीत, लावीत ते अर्थ गीतेचा. परी पाहता वस्तुस्थिती, विचार करिता सूक्ष्मचित्ती. साई लीला 49, काही न विसंगती कथेत. असोत कोणाच्या काहीही कल्पना, प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना. परी तयांनी केलेल्या कथना, वृथा वल्गनान म्हणावे. सोडून या नानांचा द्वेष, वाचकी न होता विकारवश. दूर सारिता दृष्टीचे दोष, दिसेल अशेष निर्दोष. साई लीला उत्तमोत्तम, अध्याय 49. वाचिल्या वीण या अध्यायी निर्गम, होणार नाही सुगमपणे. भगवद्गीता श्रीकृष्णमुखी, चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी. 34 श्लोकी, अज्ञानोन्मुखी प्रवचन. तद्विद्धि प्रणिपातेन, परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ते ज्ञानं, ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक, यातील तृतीय चरणी देख. ज्ञानपदा आधी अवग्रह एक, अज्ञान निदर्शक निघतसे.
नाणिता मना अवग्रह ज्ञान हे पदये निस्संदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र ज्ञानादेवा तु कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानची तत्वज्ञा उपदेश्य बंधन हे अनावश्यकत्या मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यग्भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद आढळत्वे परंतु मी नव्हे अज्ञान अज्ञानाचे कार्य ही मीन अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी अहम ब्रह्मास्मि नित्यस्फुरण शुद्ध विद्या ते हेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंधस्थिती दुजी पासाव बंध निर्मुक्ती या जीवा प्रती अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तरावया कल्पनेचे जे जे स्फुरण तेच मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जनन कल्पनेमधून निश्चित ज्ञानादेव तु कैवल्यम अबाधित हे श्रुती प्रमेय परी न होता पापकर्म क्षय ज्ञानाचा उदय अशक्य जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे त्यास त्यागिले जाण तया नाही मायेचे बंधन विकारा स्थान ते नव्हे शुका सारिखा परमज्ञानी विकल्पे झाली तयाही हानी अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी ते गुरु वाचुनी निरसेना प्रवेशता विकल्प ज्ञानी होय ज्ञानियाही अभिमानी विटे कांजीच्या थेंबे दुधाणी होतसे घाणी दुग्धाची म्हणून अज्ञान समजावे आधी तन्निरासे मनशुद्धी होताच प्रकटेल ज्ञान निरवधी अभेद समाधी लाधेल जया द्रव्य वैभव ध्यान विषय सेवनी अतृप्त मन स्त्री पुत्रांचे अखंड चिंतन तयाचे ज्ञान अज्ञानची ऐसा धनसुत दारा मोहित ज्ञानी असता नेणे निजहित म्हणून जोवर भक्ती विरहित अज्ञानावृत ज्ञान त्याचे जीवजात अज्ञानयुक्त अज्ञानातूनी होऊनी मुक्त ज्ञानी आणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे रामकृष्णादी जे जे अवतार सनत सनकादी शिष्टप्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वांभूती कोणी नेणे स्वरूप स्थिती ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोगता सोडिल्या वीण ही खोटी अहंता तया हृदयस्था शरण न रिघता निज निर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तु विवेचन श्रवण मनन निदिध्यासन कराभा शमदमादि षटक संपन्न तेणेच निवर्तन अज्ञाना जग मजहूनी सारे भिन्न मी तो परिमित परिच्छिन्न देह तोची मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र तेथे अनुबंध चतुष्टय प्रकार परम कारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तार पूर्वक अधिकारी विषय संबंध 3 अनुबंध चौथा म्हणजे प्रयोजन प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तै कळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता ते प्रयोजन
त्या मूलाज्ञानाची निवृत्ती, तीच की स्वरूपानंद प्राप्ती. म्हणून करून युक्ती प्रयुक्ती अज्ञानोच्छित्ती आवश्यक. जो न भेदाचे निरसन, तो न कोणीही सज्ञान. देहाभिमानियांचे ज्ञान, पूर्ण अज्ञान त्या नाव. स्वये मिरवी सज्ञान, करी अविहित कर्माचरण. जळो त्याचे जागेपण, तो कुंभ